Hello students. So today we will discuss about saline features of Kingdom Monera. Kingdom Monera is a class or kingdom of bacteria including prokaryotic unicellular animals. जो किंगडम मोनेरा आहे हा सर्वात प्रिमिटिव्ह क्लास आहे. म्हणजे जसं पृथ्वी तलावावर जेव्हा जन्म झालं लिव्हिंग थिंग्सचं, तर सर्वात आधी आणि पहिलं जो किंगडम म्हणू आपण तो आहे किंगडम मोनेरा. तर किंगडम मोनेराचे आज आपण सलाईन फीचर्स बघणार आहोत. सो व्हॉट इज सलाईन फीचर्स? सो सलाईन फीचर्स आर द क्वालिटीज, फॅक्ट ऑर इम्पॉर्टंट थिंग्स ऑफ सर्टेन किंगडम. तर आपल्याला माहीत आहे किंगडम मोनेरामध्ये काय येतो, मेनली बॅक्टेरिया. ओके, बॅक्टेरिया और ब्लू ग्रीन अल्गा. बॅक्टेरिया इज, तर बॅक्टेरिया आपल्याला माहीत आहे. तर आपण स्टार्टिंग करतो फर्स्ट पॉईंट. तो बॅक्टेरिया इज ए प्रोकॅरियोटिक युनिसेल्युलर. ओके, तर बॅक्टेरिया कसे असतात, मेनली प्रोकॅरियोटिक युनिसेल्युलर. जो विटेकर सायंटिस्ट होता, आपल्याला माहीत आहे विटेकरने 5 किंगडम सिस्टीम ओरिजिनेट केली होती. तर सर्वात पहिला त्याने क्लास जो शोधून काढला तो आहे किंगडम मोनेरा. तर त्याच्यामधले सर्व पण जे ॲनिमल्स आहेत ते कसे आहेत, प्रोकॅरियोटिक आहेत. सो व्हॉट इज प्रोकॅरियोटिक? प्रोकॅरियोटिक मीन्स द ॲनिमल ऑर सेल, ॲनिमल सेल न्यूक्लियस इट इज नॉट बाउंड. जो न्यूक्लियस असते तो विच इज नॉट मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस. तो न्यूक्लियस असते तो मेम्ब्रेन बाउंड नसते. देअरफॉर विच इज कॉल्ड ॲज ए प्रोकॅरियोटिक सेल और युनिसेल्युलर. तर आपल्याला माहीत आहे जो सेल असते तो कसा असते, युनिसेल्युलर. नेक्स्ट पॉईंट, इट इज ओमनी प्रेझेंट. जो बॅक्टेरिया जे आपण म्हणतो ते बॅक्टेरिया नॉर्मली आपल्याला माहीत आहे देर इज प्रेझेंट इन ऑल अदर, दे आर फाउंड इन ऑल अदर एन्व्हायरमेंट्स. जेवढे पण एन्व्हायरमेंट्सचं डिफरंट टाईपचे एन्व्हायरमेंट्स आपण बघतो, ठीक आहे. तर डिफरंट टाईपच्या एन्व्हायरमेंट्समध्ये डिफरंट टाईप्सचे बॅक्टेरिया आपल्याला मिळतात. देअरफॉर द टर्मिनॉलॉजी इज कॉल्ड ॲज ओमनी प्रेझेंट, मीन्स प्रेझेंट इन एव्हरीवेअर. थर्ड पॉईंट इज द बॅक्टेरिया इज ए फोटो ऑटोट्रॉप्स और किमोऑटोट्रॉप्स. तर बॅक्टेरियाला आपण दोन भागामध्ये मेनली क्लासिफाईड करतो, फोटो ऑटोट्रॉप्स अँड किमोऑटोट्रॉप्स. सो फोटो ऑटोट्रॉप्स मीन्स म्हणजे बॅक्टेरियामधले खूप कमी प्रमाणात जे असतात ते फोटो ऑटोट्रॉप्स असतात. मीन्स फोटो ऑटोट्रॉप्स मीन्स हे स्वतःचे अन्न स्वतः बनवतात विथ द हेल्प ऑफ सनलाईट. ओके, फोटॉन्स, विथ द हेल्प ऑफ फोटॉन्स or sunlight. The bacteria is prepare their own food. Okay, therefore is called as a photoautotrophs. Our next term is chemoautotrophs. The chemoautotrophs are those bacteria which synthesize their food in with the help of inorganic substances like sulfur, nitrogen. ठीक है. So next point is bacteria having nucleoid is present. So nucleoid is a nucleus like structure. There is a pseudonucleus. Pseudonucleus means false nucleus. सपोज हा बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर आहे. सपोज एक बॅक्टेरिया आहे. बॅक्टेरिया याचे एक्झाम्पल आपण घेऊ, इकोलाय. इकोलाय नावाचा सपोज हा बॅक्टेरिया आहे. इकोलाय, तर याच्या आपण बघत आहोत की जो बॅक्टेरिया आहे हा प्रोकॅरियोटिकमध्ये येतो. प्रोकॅरियोटिक मीन्स बॅक्टेरिया हॅविंग नो डेफायनाईट मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस. बॅक्टेरियामध्ये न्यूक्लियस नसतो. सपोज हा एक सेल आहे, तर सेलमध्ये हा एक नॉर्मल ॲनिमलचा सेल आहे, तर ॲनिमलच्या सेलमध्ये हा काय न्यूक्लियस आहे. सपोज हा एक काय सेल, तर हा काय आहे न्यूक्लियस. तर ह्या एक्झाम्पल कसं झालं, युकॅरियोटिक झालं. बट प्रोकॅरियोटिकमध्ये काय चेंजेस असते, प्रोकॅरियोटिक हा प्रिमिटिव्ह सेल असते. प्रिमिटिव्ह सेल असल्या कारणाने देअरफॉर देर इज नो हॅविंग ए डेफायनाईट मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस. न्यूक्लियस नसतं, फक्त एक न्यूक्लियससारखा फेक स्ट्रक्चर असते आणि त्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल असते. ठीक आहे, स्मॉलर सर्क्युलर मॉलिक्युलर जेनेटिक DNA. तर याला काय म्हणतो आपण, न्यूक्लिओइड. नेक्स्ट पॉईंट, बॅक्टेरिया हॅविंग प्लाझ्मिड इज प्रेझेंट. तर प्लाझ्मिड्स मीन्स न्यूक्लियस
न्यूक्लियस लाईक स्ट्रक्चर आणि हा याच्या काय झालं जेनेटिक मटेरियल और DNA याला सोडून दुसरा जो एक एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA असतो और जीन, ठीक आहे, तर याला काय म्हणतो आपण प्लाझमिड. ठीक आहे, हा वेगळं झालं, न्यूक्लिओइड हा झालं आणि हा झाला प्लाझमिड. ठीक आहे, प्लाझमिड. नेक्स्ट बॅक्टेरिया हॅव्हिंग पेप्टिडोग्लायकन सेल वॉल. तर बॅक्टेरियामध्ये कोणत्या प्रकारचे सेल वॉल असते? सेल वॉल्स मीन्स आउटर कवरिंग. सपोज ही बॅक्टेरियाची आउटर लेअर झाली तर आउटर लेअर कशाने बनलेली आहे? सेल वॉल. ठीक आहे, सेल वॉल. तर आउटर लेअर और सेल वॉल कशाने बनलेलं आहे? पेप्टिडोग्लायकन. पेप्टिडोग्लायकनला दुसरा वर्ड काय आहे? म्युरिन जे म्हणतो. तर पेप्टिडोग्लायकन इज ए पॉलिसॅकराइड मेड अप ऑफ सम काइंड ऑफ अमिनो ॲसिड्स अँड सम अमाऊंट ऑफ शुगर. या दोन गोष्टीपासून काय बनलेली असते? पेप्टिडोग्लायकन विच इज पॉलिसॅकराइड. नेक्स्ट पॉईंट, बॅक्टेरिया हॅव्हिंग मेम्ब्रेन बॉर्न ऑर्गेनल्स आर अब्सेंट. तर आपण आधीच म्हटलं आहे की याच्यामध्ये न्यूक्लियसच नाही आहे, तर बाकी जे सेलमधले असलेले ऑर्गेनल्स आहेत ते कसे असतात? अब्सेंट असतात, एक्सेप्ट रायबोझोम. रायबोझोम सोडून बाकीचे जेवढे पण ऑर्गेनल्स आहेत ते अब्सेंट असतात. लाईक मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट झालं, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम झालं, हे सर्व काय असतात? अब्सेंट असतात. ओनली रायबोझोम्स आर प्रेझेंट. ठीक आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट जो आपण म्हणत आहोत तो आहे मोड ऑफ रिप्रोडक्शन. तर रिप्रोडक्शन मीन्स प्रोडक्शन ऑफ यंग वन्स और आपली जनरेशन समोर नेणे ज्याला म्हणतो. तर बॅक्टेरिया आपण काय करतात? रिप्रोडक्शन करतात आणि दोन प्रकारे करतात, मेनली असेक्शुअल अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन कोणत्या प्रकारे करतात? बायनरी फिजन अँड बडिंग. हे 10वीत पण झालेलं आहे तुम्हाला, व्हॉट इज बायनरी फिजन अँड बडिंग. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन इज बाय कॉन्ज्युगेशन. तर आपण समजून घेऊया व्हॉट इज बायनरी फिजन. बायनरी फिजन मीन्स सपोज हा सिंगल एक सेल आहे, प्रोकॅरियोटिक सेल और बॅक्टेरिया आहे. तर काय करतो? हा मॅच्युअर झाल्यानंतर स्वतः स्प्लिट करतो, स्वतः याचं जेनेटिक मटेरियल डिवाईड करतो आणि याला पण काय करतो? स्प्लिट करतो आणि 2 सेलमध्ये डिवाईड होतो. तर ह्या प्रोसेसला काय म्हणतात? बायनरी फिजन. म्हणजे सेम साईज ऑफ सेल्स अँड सेम जेनेटिक मटेरियल आर डिवायडेड इन फर्दर जनरेशन. त्याच्यानंतर बडिंग आहे. बर्ड म्हणजे एक ॲनिमल आहे सपोज आणि याला लागून एक बर्ड डिवाईड होतो. ठीक आहे, तर याला म्हणतो आपण बडिंग. एक ॲनिमल असते अशा प्रकारचा आणि तो काय करतो? मॅच्युअर झाल्यानंतर एक बर्ड फॉर्मेशन करतो आणि हा बर्ड मॅच्युअर झाल्यानंतर हा याच्यापासून स्प्लिट होतो आणि 2 असे तयार होतात. ठीक आहे, तर हे झाले बडिंग. अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन बाय कॉन्ज्युगेशन. कॉन्ज्युगेशन इज अ प्रोसेस वेन 2 different types of gametes are fuses and form a zygote. ठीक आहे, 2 डिफरंट गॅमेट्स आर फ्यूज होतात. म्हणजे झायगोट नाही बनत याच्यामध्ये मेनली, पण 2 सपोज हे 2 ॲनिमल असतील, 2 काय म्हणतो आपण बॅक्टेरिया असणार. सपोज हे 2 बॅक्टेरिया आहेत, तर याच्यामधला जेनेटिक मटेरियल आणि याच्यामधलं जेनेटिक मटेरियल हे काय होणार? एकमेकाला एक्सचेंज होणार. ठीक आहे, तर त्या प्रोसेसला म्हणून कॉन्ज्युगेशन. सो नेक्स्ट लास्टली आपण बघू देर इज ए डिफरंट शेप ऑफ बॅक्टेरिया. तर बॅक्टेरिया सेमच आहेत बट मॉर्फॉलॉजिकली ते आपण डिवाईड करतो बिकॉज ऑफ दे हॅविंग डिफरंट शेप्स. सपोज दिस टाइप्स ऑफ स्पेरिकल शेप इज ए कोकस बॅक्टेरिया. दिस टाइप्स ऑफ राउंडेड शेप rod shape is a bacillus. This kidney shape is a vibrio. This spiralium is a some type of spherical spiral shape and spirochete spiral असते spiralium पेक्षा आणि elongated असते. नेक्स्ट बघतो आपण लास्ट कन्सेप्ट इज ए क्लासिफिकेशन ऑफ बॅक्टेरिया. तर ऑन द बेसिस ऑफ इव्हॉल्युशन बॅक्टेरिया कॅन बी क्लासिफाईड इंटू 2 types, archaebacteria and eubacteria. So archaea means primitive. जो सर्वात आधी काय म्हणतो आपण इव्हॉल्युशन झालं तर त्या फेजमध्ये ज्या बॅक्टेरिया तयार झाले होते इन डिफरंट क्लायमॅटिक कंडिशन्स और डिफरंट एन्व्हायरमेंटल चेंजेस द बॅक्टेरिया आर प्रोड्यूस. तर असे जे बॅक्टेरिया होते हे बहुत पुष्कळ प्रिमेटिव्ह होते आणि जुने बॅक्टेरिया म्हणजे जुन्या काळामध्ये जे प्रेझेंट होते
मीन्स प्रिमिटिव्ह जिओलॉजिकल टाईम स्केल जेव्हा आपण बघतो तर तेव्हा हे बॅक्टेरिया प्रेझेंट होते आणि आता पण आहेत. तर डिफरंट एन्व्हायरमेंटल कंडिशन्समध्ये हे बॅक्टेरिया प्रेझेंट आहेत, त्यामुळे त्यांचं डिफरंट नेमिंग आहे. तर असे बॅक्टेरिया जे एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट और मोस्टली फाउंड इन ए एक्स्ट्रीम और सम काइंड ऑफ व्हॉल्कॅनिक क्रेटर्स अशा याच्यामध्ये सपोज प्रेझेंट असतील त्यांना म्हणतो आपण एक्स्ट्रीमोफाईल्स. काय म्हणतो? एक्स्ट्रीमोफाईल्स. म्हणजे कुठं प्रेझेंट असतात? जिथं लिव्हिंग थिंग्स किंवा जिथं लाईफ नाही आहे, जसं लावा वगैरे म्हणतो आपण. लावामध्ये कशी लावा म्हणजे काय? व्होल्कॅनिक इरप्शन्स. तर अशा व्हेरी हाय टेम्परेचर्स, व्हेरी हाय टेम्परेचर्समध्ये जे प्रेझेंट असतात त्यांना म्हणतो एक्स्ट्रीमोफाईल्स. हॅलोफाईल्स जे मोस्टली सॅलिनिटीज और अशा कंडिशनमध्ये जिथं सलाईन एरिया ऑल सॉल्टी एरिया जास्त आहे त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. थर्मोफाईल्स असे बॅक्टेरिया जे 100 डिग्री सेल्सिअस किंवा 120 किंवा 130 डिग्री सेल्सिअसवर पण काय होतात? लाईव्ह राहू शकतात, जिवंत राहू शकतात. त्यांना म्हणतो आपण थर्मोफाईल्स. आपण कशामध्ये यूज करतो? थर्मोफाईलचे एक एक्झाम्पल आहे थर्मोफिलस ॲक्वेटिकस नावाचे एक बॅक्टेरिया आपण यूज करतो. कोणत्या प्रोसेसमध्ये? PCR एक बायोटेक्नॉलॉजीची प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण DNA और एनी अदर जेनेटिक मटेरियलला डिवाइड करतो मेनी कॉपीज. अँड लास्टली मिथॅनोजन्स. तो मिथॅनोजन्स नावावरून समजायचं येतं आपल्याला मिथेन. तर असे बॅक्टेरिया ज्या सबस्टन्समध्ये मिथेन जास्त आहे, जसं आपण बघतो गोबर गॅस, त्याच्यामध्ये मिथेन गॅस जास्त प्रोड्यूस होतो. तर अशा याच्यामध्ये हे जास्त प्रेझेंट असतात, मिथॅनोजन्स बॅक्टेरिया. नेक्स्ट आहे यू बॅक्टेरिया. तर यू बॅक्टेरियाला आपण ट्रू बॅक्टेरिया पण म्हणतो, बिकॉज दिस काइंड ऑफ बॅक्टेरिया आर समटाईम बेनिफिशियल और समटाईम ट्रेस और लेस अमाऊंट इज ए हार्मफुल. तर त्याचं एक्झाम्पल आहे ऑटोट्रॉपिक बॅक्टेरिया. तर आधी आपण बघितलं होतं बॅक्टेरियामध्ये दे आर द फोटो ऑटोट्रॉप्स. मीन्स जे अन्न जेव्हा तयार करतात, ते फूड जेव्हा प्रिपेअर करतात तेव्हा कशाची हेल्प घेतात? सनलाईट. तर अशांना म्हणतो आपण क्लोरोबियम नावाचा बॅक्टेरिया असतो, क्लोरोबियम किंवा क्रोमॅटियम. ठीक आहे. और ग्रीन सल्फर म्हणजे केमिकली काय म्हणतो आपण त्याला? केमिकली दे सिंथेसाइज देअर ऑन फूड. नेक्स्ट यू बॅक्टेरियामध्ये जास्त कशाचे प्रमाण असते? अबंडंटमध्ये हेट्रोट्रॉप्स आर दोज बॅक्टेरिया विच आर डिपेंड्स ऑन अनादर लिव्हिंग थिंग्स. ठीक आहे, दुसऱ्यावर डिपेंड असतात किंवा दुसऱ्यांच्या दुसऱ्याच्या याने ते काय होतात? सर्वाईव्ह होतात. तर ऑटोट्रॉप जे म्हणतो आपण ते आर मोस्टली मल्टीसेल्युलर फिलामेंटस असतात. तर याचे एक्झाम्पल्स आपण बघितलं तर नॉस्टॉक हे असं एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये जो सायनोबॅक्टेरिया, नॉस्टॉक इज ऑल्सो कॉल्ड एज सायनोबॅक्टेरिया, दोज बॅक्टेरिया विच आर ऑटोट्रॉफिक अँड फिक्सिंग ऑफ नायट्रोजन. हा बॅक्टेरिया काय करतो? नायट्रोजन फिक्सेशन करतो आणि कुठं प्रेझेंट असते? फ्रेश वॉटरमध्ये मेनली प्रेझेंट असते. आणि याची जी आउटर कवरिंग असते बॉडीची ती म्युसिलेजिनस शीतपासून बनलेली असते. हा बॅक्टेरिया ऑटोट्रॉपिक असला तरी याचा जो जेनेटिक मटेरियल आहे हा टिपिकली कसं असते? प्रोकॅरियोटिक. तर प्रोकॅरियोटिक जेनेटिक मटेरियल कसं असते आपल्याला माहीत आहे? स्मॉलर सर्क्युलर DNA असते और जेनेटिक मटेरियल. याच्यामध्ये मेनली फोटोसिंथेटिक पिगमेंट प्रेझेंट असतात, क्लोरोफिल A, क्लोरोफिल B, कॅरोटीन, झॅन्थोफिल. ओके. नेक्स्ट बघतो आपण हेट्रोट्रॉप्स. तर हेट्रोट्रॉप्स आर अबंडंट इन यू बॅक्टेरिया. यू बॅक्टेरियामध्ये हेट्रोट्रॉप्सची नंबर्स जास्त असते बिकॉज मोस्ट ऑफ द बॅक्टेरिया प्रेझेंट इन अबंडंट क्वांटिटी. अबंडंट क्वांटिटी म्हणजे जिथं सपोज कोणती पण वस्तू कुजते किंवा कोणती पण वस्तू सडते. सपोज लिव्हिंग एक ॲनिमल आहे, तो काही कारणास्तव मेला आणि ते डेड झाल्यानंतर त्याची बॉडी कशी कुजते, तर त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द हे हेट्रोट्रॉप्स प्रोड्यूस होतात. आणि ते कुजवण्यासाठी कोणते बॅक्टेरिया त्याच्यामध्ये तयार होतात? हेट्रोट्रॉप्स, ज्याला म्हणतो विच इज कॉल्ड ॲज डिकम्पोजर्स. डिकम्पोजर्स म्हणजे काय?
ते ब्रेक डाऊन लार्ज मॉलिक्युल्स इंटू सिम्पल मॉलिक्युल्स. जे लार्ज मॉलिक्युल्स असतात किंवा प्रोटीन्स, फॅट, लिपिड असतात त्यांना सिम्पल मॉलिक्युल्समध्ये कन्वर्ट करतात. ठीक आहे. आणि हेट्रोट्रॉप्समध्ये एनारोबिक पण बॅक्टेरिया असतात ज्यांना ब्रेकडाऊन करण्यासाठी ऑक्सिजनची किंवा एनी अदर गॅसेसची गरज नसते. एक्झाम्पल हे एनारोबिक बॅक्टेरियाचे म्हणतो आपण मिल्कसाठी लॅक्टोबॅसिली. लॅक्टोबॅसिली आपल्याला माहीत आहे दुधाच्या दहीमध्ये जेव्हा कन्वर्शन होते, मिल्क कन्वर्टेड इंटू कर्ड, तर दही बनवण्यासाठी जो बॅक्टेरिया असते इज कॉल्ड ॲज लॅक्टोबॅसिलस नावाचे, इज कॉल्ड ॲज लॅक्टोबॅसिली. नेक्स्ट आहे ॲझोटोबॅक्टर, हा नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आहे. त्याच्यानंतर स्ट्रेप्टोमायसिस हा एक अँटीबायोटिक प्रोड्युसिंग बॅक्टेरिया आहे. म्हणजे अँटीबायोटिक प्रोड्यूस होतात. आणि अँटीबायोटिक कशासाठी यूज करतो आपण? अँटीबायोटिक मेनली यूज करतो फॉर द ट्रीटमेंट ऑफ बॅक्टेरियल डिसीज. तर आज आपण बघितलं काय सलाईन फीचर्स ऑफ किंगडम मोनेरा. तर किंगडम मोनेरामध्ये आपण डिटेलली जेवढे पण बॅक्टेरिया येतात आणि डिफरंट क्लासेस बॅक्टेरियाचे किंवा डिफरंट व्हॉट आर द सलाईन फीचर्स, व्हॉट आर द डिफरंट शेप्स अँड व्हॉट आर द क्लासिफिकेशन्स, ते सर्व स्टडी केलं आपण. तर बॅक्टेरिया मोस्ट ऑफ द टाईम काय असते, बेनिफिशियल असते ह्युमन बिईंग्ससाठी. बिकॉज बॅक्टेरियाच्या हेल्पने आपण डेली युजेससाठी जे पण फूड प्रोडक्शन किंवा जे पण मेडिसिन्स प्रिपेअर करतो ते बॅक्टेरियाच्या हेल्पने करतो. बट याच्यामध्येच संपत नाही. असे अजून काही बॅक्टेरिया आहेत जे विच इज नॉट बेनिफिशियल, विच इज हार्मफुल टू द human beings, and such type of then they causing a disease like typhoid, cholera, TB, tetanus like. So this is today. I hope this video is helping to you. Thank you.